शेतीच्या वादातून भाऊबंद माझ्या परिवाराचा किंवा माझा जीव घेणार, एका वर्षात 4 तक्रारी देऊन सुद्धा पोलीस कारवाई करत नाहीत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या फुलंब्री तालुक्यातील बाभुळगाव येथील शेतकऱ्याला भाऊबंद शेतीच्या वादातून सतत भांडणे करून जीवे ठार मारण्याची धमकी देतात. फुलंब्री तालुक्यातील वडोद बाजार पोलीस ठाणे हद्दीतील बाभुळगाव येथील रहिवासी सूर्यभान नामदेव मोरे वय वर्ष 57 यांच्याशी दिनांक 13 एप्रिल 2022 रोजी भाऊबंदकीमधील मुरलीधर नामदेव मोरे, दौलत नामदेव मोरे, संजीव नामदेव मोरे व राजू नामदेव मोरे राहणारे सर्व बाभुळगाव यांनी लिहा येथे मारुती मंदिरासमोर या सर्वांनी संगनमत करून शिवीगाळ करून धक्काबुक्की केली व आमची जमीन आम्हाला दे, नसता तुझ्या जीवाशी ठार मारू अशी धमकी दिली होती. या प्रकरणी वडोद बाजार पोलीस ठाण्यात या चौघांविरोधात भारतीय दंडसंहिता 1860 अधिनियमनुसार कलम 323, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच दिनांक 7 मे 2022 रोजी सूर्यभान मोरे यांच्या शेत गट नंबर 53 मध्ये सामायिक बांध फोडून ट्रॅक्टर घालून कोथिंबीर पिकांचे नुकसान केले म्हणून बोलण्यास गेले असता अजिनाथ एकनाथ मोरे यांनी शिवेगाळ करत पुन्हा माझ्या नादाला लागला तर तुला जिवंत सोडणार नाही असे धमकावले असता वडोद बाजार पोलीस ठाण्यात भारतीय दंडसंहिता 1860 अधिनियम नुसार कलम 427, 504, 506 नुसार अजिनाथ मोरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. दिनांक 10 जून 2023 रोजी सुद्धा शेतीच्या वादातून कोर्टात केलेली केस परत घे म्हणत मारुती मंदिरासमोर चापटबुक्क्याने मारहाण केली व जीवे ठार करू असे म्हटले. तेव्हाही पोलीस ठाण्यात 323, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आणि पुन्हा दिनांक 13 फेब्रुवारी 2024 रोजी अजिनाथ एकनाथ मोरे, रामेश्वर कारभारी मोरे, सुमित्रा अजिनाथ मोरे, संगीता विठ्ठल मोरे यांनी सूर्यभान मोरे यांच्या बैलगाडीला आडवे येत तेथून जायचे नाही म्हणत खाली पाडून लाथाबुक्क्याने मारण्यास सुरुवात केली. यावेळी सूर्यभान मोरे यांची बायको भांडण सोडवण्यासाठी आली असता त्यांना सुद्धा मारहाण करण्यात आली. अशा प्रकारे वारंवार भांडण होत आहे व जीवे ठार करण्याचे धमक्यांचे तक्रारी वडोद बाजार पोलीस ठाण्यात देऊन सुद्धा या लोकांवर पोलीस कोणतेच पाबंदी करत नाही. तर यांना समज देत नाही. मला धमक्या देणाऱ्या इसमांशी पोलीस हात मिळवणी करून त्यांच्या छत्रछायेखाली बसत आहे. आमच्या जीवाचे बरे वाईट झाले तर त्याची सर्वस्वी जबाबदारी वरील नमूद इसमावर राहील असे सूर्यभान नामदेव मोरे यांनी दिनांक 20 फेब्रुवारी रोजी लेखी तक्रार पोलीस अधीक्षक कार्यालय छत्रपती संभाजीनगर ग्रामीण येथे दिली आहे. भगवा महाराष्ट्र न्यूज, छत्रपती संभाजीनगर. मी सूर्यभान नामदेव मोरे बोलतो, राहणार बाभुळगाव, खुर्द, पोस्ट बाबळा, तालुका फुलंब्री, जिल्हा संभाजीनगर. माझा गट नंबर 53 बाभुळगाव येथील माझी शेती आहे. तर माझे हे 4 जो एक चुलत भाऊ आहे हे मला 1 वर्षापासून त्रास देतात. त्यांचे नाव सांग. कारभारी एकनाथ मोरे, अजिनाथ एकनाथ मोरे, विठ्ठल एकनाथ मोरे, रामेश्वर कारभारी मोरे, तुकाराम दामोदर मोरे. हे 3 वेळेस यांनी ह्या लोकांनी माझ्या अंगावर हात टाकलेला, 3 वेळेस मारामारी केलेली माझ्यासाठी आणि आता 17 तारखेला सुद्धा मारहाण केलेली आहे. त्यांची तक्रार 4 तक्रारी मी पोलीस स्टेशनला देऊ NC करून. कोणत्या पोलीस स्टेशन? वडोद बाजार पोलीस स्टेशन. 4 वेळेस मी तक्रार केलेली आहे. तरी पण पोलीसवाले आजपर्यंत माझ्या स्पॉटपर्यंत आलेले नाही आहे आणि काही त्यानंतर मी SP ऑफिसला 2 वेळेस तक्रार दिलेली आहे. त्याची सुद्धा काही दखल झालेली नाही आहे. आणि हे काही जर घडल्यास आणि पोलीस त्यांच्यावर काही प्रशासन वजन टाकत नाही किंवा त्यांच्यावर प्रेशर टाकत नाही, त्यांना मोकळं सोडलेलं आहे आणि त्यामुळे माझे ते जीव घेण्याच्या धमक्यासुद्धा दिलेल्या आहे मला. मारहाण करून तुला जीवे ठार मारण्याची धमक्या दिलेल्या आहे मला त्यांनी. तर माझ्या काही जीवाचं आणि माझ्या पत्नीचं काही जर झालं याला वडोद बाजार पोलीस स्टेशन राहणार.